पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 721874 3131 आणि 721817 1221। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून धक्कादायक वृत्त समोर आलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। लोकप्रतिनिधीचा वेळेत उपचार न मिळाल्याने आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत। शाहूताई कांबळे यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली। शाहूताई कांबळे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका होत्या। त्यांना आज पहाटेच्या सुमारास अचानक छातीत दुखू लागलं। त्यांना तातडीने रुग्णालयासाठी दाखल करण्यात आलं। मात्र पहाटेच्या सुमारास अनेक खासगी रुग्णालयात वेळेवर डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत। तसेच नगरसेविका कांबळे यांचे नातेवाईक तब्बल तासभर उपचारासाठी डॉक्टरांचा शोध घेत राहिले। शेवटी पर्याय नसल्याने शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। शाहूताई यांचा उपचाराआधीच त्यांची प्राणज्योत मालवली। नगरसेविका शाहूताई कांबळे यांना रुग्णालयात 15 ते 20 मिनिटे उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, अशी हळहळ नागरिकांकडून व्यक्त केली जाते। शाहूताई कांबळे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या। मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने त्यांना उमेदवारी मिळाली होती। मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य असलेल्या शाहूताई कांबळे यांनी जिद्दीने निवडणुकीत बाजी मारली होती। 2017 साली झालेल्या निवडणुकीत त्या 12 मतांनी पराभूत झाल्या होत्या। मात्र यंदा झालेल्या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।